या राज्याचे तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। कारण राज्यामध्ये परकीय थेट गुंतवणूक आणि पूर्ण देशभरामध्ये स्टार्टअपच्या बाबतीमध्ये आपला महाराष्ट्र हा देशामध्ये आघाडीवरती असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आणि या माध्यमातून या 2047 साली विकसित भारत घडवण्यासाठी विकसित महाराष्ट्र हा तोलामोलाची साथ देणार आहे याची साक्ष याच अहवालाच्या माध्यमातून समोर येते। जर आपल्याला $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी साध्य करायची असेल 2030 पर्यंत, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची झाली पाहिजे। याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री प्रयत्न करतायत आणि या दृष्टिकोनातून एकीकडे परकीय गुंतवणूक आणणं आणि त्याचबरोबर राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रिफॉर्म्स याच्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचा पूर्ण पाठपुरावा सुरू आहे। अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने राज्यभरामध्ये वेगवेगळे महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत। राज्य एकाच वेळेला औद्योगिक आणि त्याचबरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काट टाकतोय, नवी पावलं टाकतोय आणि याचा परिणाम ही राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्य, मग ते वेगवेगळे विभाग आहेत, मग त्याच्यामध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पुढे जाताना दमदार पावलं टाकताना आपल्याला आढळतोय। अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने पनवेल आणि परिसरामध्ये नवीन विमानतळ येतोय। मुख्यमंत्री महोदयांनी अगदी गेल्या आठवड्यामध्ये त्याला भेट दिली आणि कामाची पाहणी करताना 30 सप्टेंबरपर्यंत ही सर्व कामं पुढे होणार याची खात्री त्यांनी करून घेतलेली आहे। या विमानतळामुळे अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणावरती पनवेल परिसराचा विकास होणार आहे, तसा तो महाराष्ट्राचा देशाचाही होणार आहे। एक विमानतळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला देशाची अर्थव्यवस्था 1% वाढते। गेल्या 2024चा देशाचा GDP हा 330 लाख कोटी होता। 3,30,000 कोटीनं जर देशाचा GDP वाढणार असेल तर आम्हाला खात्री आहे की मुख्यत्वे रायगड जिल्हा पनवेल तालुक्यामध्ये हा वाढलेला GDP वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या उद्योगाच्या माध्यमातून पाहायला मिळेल। आणि याच्यासाठी अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय मोलाचे प्रयत्न केलेत। 2014 सालापासून सुरू असणाऱ्या या प्रयत्नामध्ये त्यांना पंतप्रधान कार्यालयाची तितकीच तोलामोलाची साथ मिळालेली आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, विमानतळ होईल, पण त्या विमानतळाच्यामुळं निरनिराळ्या पद्धतीच्या संधी एक्सपोनेन्शियली या परिसरामध्ये वाढणार आहेत आणि त्यामुळे या परिसरात निर्माण होणारे उद्योग, या उद्योगामध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलं पाहिजे।